हाय मग फोटो घेऊ येते। नमस्कार, पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे। आणि आज आहे होळी। तुम्हा सर्वांना होळीच्या खूप सारे शुभेच्छा। आणि ना आज आहे क्लासला सुट्टी। काय चाललंय दादू? आणि बघा ह्या दादूचं काय चाललंय पुढे। हा, आणि आज भरला आहे किराणा। आता किराणा सोयीला लावायचा आहे मला, कारण आज आहे सण होळीचा। स्वयंपाक करायचा आहे पुरणपोळ्याचा। दीदीनं रांगोळी काढली ती सुद्धा तुम्हाला मी दाखवली आहे। आणि आज सुट्टी आहे आणि म्हटलं आता नाश्त्याला काहीतरी करावं, तर म्हटलं पोहे करावा। आणि बघा दाजी भाजीला घेऊन आलेत। हाय म्हणावं। आणि दाजीनं काय आणलंय? अरे हे बघा, अरे बापरे, काय हे बघा काय आणलं आहे। तर गवती चहा नाही वाढ आहे। तर हे बघा होळीसाठी आणलंय वाढा। माझ्या तोंडात गवती चहा आलं। आणि हे बघा गौरी आणले आहेत होळीसाठी, होळी पेटवायला संध्याकाळच्याला। हे होळीचं पूजेचं सामान आहे ते आणलंय। आणि आता इथं किराणा आणि सगळ्यात महत्वाचं दिदू हे ठेव रे बाळा, माग ठेवून दे व्यवस्थित। आणि दीदीने खूप अशी छान रांगोळी काढली आहे। आणि आज दाजींना लागली भूक, मी करते पोहे मस्तपैकी, कांदा चिरते। आणि आम्ही काय घेतले ते तुम्हाला दाखवते। तर हे बघा गहू आहे ना, हे बघा तुम्हाला दिसतंय का? हे बघा गहू घेतले आम्ही। आणि दाजी दीदीला रागवते थोडस। तर हे गहू घेतले, हे बघा ह्याच्यात किराणा भरलेला आहे। एवढं सगळं सामान घेतलंय आज। आणि आज क्लासला सुट्टी आहे, तर मग म्हटलं चला आता पटकन व्हिडिओ बनवू। आणि होळीचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल, खूप इंटरेस्टिंग होणार आहे। तर व्लॉग कंटिन्यू पूर्ण बघत राहा। आणि दाजीला दम निघत नाहीये मधी मधी, त्यांचं बोलल्याशिवाय मन भरणारच नाही। हे बघा ते 8 तास झाले रांगोळी काढत, मग एखादा डॉक्टर काहीतरी घेते। हा, डोळे दुखायला लागले। मग ऊन कसं आहे बघा बरं। हा लाल, हे बघा उन्हात काम केलं तर दीदीचा डोळा बघा किती लाल पडलाय। पाणी मार गार जा गार पाण्याने डोळे धुई। तर चला आता तुम्हाला एकदा पुन्हा रांगोळी दाखवते मी। दीदीने खूप छान रांगोळी काढली आहे। एक सेकंड ना बंद करते आणि मग दाखवते। हे बघा हे किराणा आणलाय या पोहे खायला। हे बघा पोहे केले मी आणि पोहे खात आहे। हे बघा दादू आहे आणि दाजी आहे ना, दीदीला दवाखान्यात घेऊन गेले। तिच्या अचानक डोळ्याला काय झालं का माहिती, तिचा एक डोळा आहे ना असं पूर्ण सुजलाय दीदीचा। आता बघू दवाखान्यात नेलंय म्हणलं, तोपर्यंत आम्ही पोह्याचा नाश्ता करतोय आणि सोबत फरसाण पण खातोय। हे बघा, तर या तुम्ही सुद्धा खायला पोहे। आणि मग बोलते मी तुमच्या सोबत दीदी दादू आल्याच्या नंतर। दीदी दवाखान्यातून आल्याच्या नंतर, दादू तर आहे पण दीदी आणि दाजी गेले आहेत दवाखान्यात। बघू आता काय सांगताय डॉक्टर काय नाही। अचानकच असं काही नाही काही मागं लागत। तर भजी करते मी आणि हे कुरड्या पापड तळले, आमटी केली। आमटी दाखव पुढे। हे बघा कटाची आमटी केली खूप छान। आणि व्हिडिओ काय रेसिपी काही मी शेअर काढली नाहीये, अगोदर खूप वेळा काढलेली मी ती रेसिपी। आणि हे बघा इथं मस्त अशी भजी तळते। आणि हे बघा एवढे भजी काढले आणि बघा किती सुंदर असं मस्त खमंग भजी येतोय। आणि हे बघा पुरण, बघा किती छान असं पुरण आहे, मस्त बारीक केलंय। आणि इकडे गुळवणी आहे, तिथं आता खाली थोडासा पसारा झालाय। छोटस किचन आहे ना, त्यामुळे काय होतं थोडा पसारा होतच राहतो। किराणा आणला होता काल, तुम्हाला तर सकाळी दाखवलंय, सॉरी सकाळीच किराणा आणलाय। तर तो किराणा सुद्धा सगळा भरून दिला, तो पण मी व्हिडिओ काय दाखवला नाही। तर मी याच्या आधी खूप वेळा मी किराण्याचे व्हिडिओ शेअर केलेला आहे। आणि ह्यावेळेस थोडस ना उशिराच आणला आम्ही। खारीक खोबरं आणलंय, तर दादू बघा खारीक खोबरं फोडते, तर ते पण तुम्हाला दीदी दाखवून तिकडं। आणि हे जे पुरण आहे ना, हे अख्खं दादूनं बारीक केलंय। त्याला लय आवडतं मला, म्हणजे मी करत होते, मला म्हटलं नाही मम्मी मलाच करायचंय बारीक। आणि मी ना
पटापटा गरम गरम असलं का पटकन बारीक होतं, पण मला ते दाखवायचं राहून गेलं. कारण म्हटलं मग स्वयंपाक होणार नाही. तर ह्या अशा पद्धतीने आपली होळीची तयारी चालू आहे. आणि आज आहे ना सणासुदीचा बघ खूप पसारा आहे घरामध्ये. आणि कोणाच्या घरात असं असतं. आता दीदीला मी म्हटलंय मी स्वयंपाक करते, आता मी पुरणपोळ्या करते, त्या पण तुम्हाला दाखवी. एवढ्या काही मला जमत नाही, कारण माझ्या आईकडे ना खापरावरचे मांडे बनवतात ना, मग त्याच्यामुळे लहानपणी काही पोळ्या करायचा प्रश्नच आला नाही. तरी मी आता लागले हळूहळू करायला अशी जास्त. पण मग ते पण तुम्ही दाखवी माझ्या पोळ्या कशा आहेत कशा नाही. आणि मग आता दिदी म्हणा मी सगळं घर वगैरे आवरून घे. आपल्या दादू नाही का पुरण बारीक केलं, खोबरं खारीक बारीक करतोय. आणि दुसरं मेन म्हणजे का देवपूजा सुद्धा दादूने केली आज. खूप सारं कामात मदत केली मला तिने. आणि सगळ्यात महत्वाची भाजी बघा किती सुंदर दिसतंय ना, हे बघा एकच नंबर. आणि गरम गरम भजी काढायचे असतात, पण कसं आता निवड दाखवायचं म्हणलं पटापट एक एक होऊन जाईल. थोडेच काढले भजी, मी लय काढणार नाही, तेलकट पण नको म्हटलं. तरी ना असे छान अशा थोड्याशा पुऱ्या पण काढते, कारण दादूला पुऱ्या खायच्या आहे, त्याच्यासाठी ह्या पुऱ्या काढते मी. तर ह्या बघा जवळ दाखवते. बघा अशी मस्त पुरी काढली आहे.
है ना? फुगली. तर आता सगळं आवरलं आहे माझं, सगळं स्वयंपाक वगैरे सगळं झाला. आणि तुम्हाला तो सुद्धा मी बॅक साईडनं दाखवते थोड्या वेळाने. सगळं झालेलं. आणि आता होळी पेटवायची आपल्याला. आणि हे बघा अशी तयार झाली आहे मी. साधी सिंपल साडी वगैरे घातली, कानातले घालायचे राहिले. आणि दादू बसलाय तिथं, दीदी पण तिचं आवरतीये. आणि दाजी आता येतील आणि मग पूजा वगैरे मांडू. दीदी हाय म्हण बाळा. हाय. आणि दीदीचं आवरलंय हे बघा अशा पद्धतीनं. हा. आणि ती आता आवरतीये. आणि मी तुम्हाला दाखवते बाहेरचं व्ह्यू. आणि दादून बसलाय टीव्ही बघत. हे बघा टीव्ही बघत बसलाय दादू. हाय म्हण बाळा. चला तुम्हाला मी बाहेरचं वातावरण दाखवते. होळीसाठी सामान घेतलंय, गवऱ्या, एरंडाचं डहाळ आणलंय, कळस, पाणी घेतलेलं आहे, वाडा आहे. होळी पेटवली. आपल्याला इथं होळी लावायची. आणि तुळशीला पण दिवा लावला दीदीनं, पण तो भिजला. हे बघा ह्या अशा पद्धती मस्त छान अशी आपली देवाला निवद वगैरे ठेवलाय. मस्त छान आवरलंय बघा. खूप असं छान वाटतंय. आता मी नाही ना धीरच राहिलं तर हे बघा हा निवद आहे. काही पुऱ्या पण काढल्या होत्या मी. आणि भजे पण आहे हे बघा. आणि हे बघा अशा मस्त छान अशा पोळ्या केलेल्या आहे. आणि कसे दिसतात बघा पोळ्या. हे बघा, हे बघा आमटी पण याच्यात कुरड्या पापड तळले आहे. आणि ही बघा आमटी खूप अशी मस्त छान अशी कटाची आमटी केलेली आहे. आणि दिसतानाच बघा किती सुंदर दिसतीये. हे बघा अशी मस्त छान अशी कटाची आमटी झालेली आहे. आणि भात केलाय. तर अशा पद्धतीने आपला स्वयंपाक झाला आहे. आणि हा बघा मस्त असं छान असं होळीला निवद भरून ठेवलाय मी. आणि त्याच्या खाली एक पोळी पण ठेवलेली आहे बघा. अशा पद्धतीने निवद भरलेला आहे. सगळी तयारी झाली आता. ही बघा दिदू हाय म्हण बाळा. हाय. आणि बघा हा दीदीचा ड्रेस किती सुंदर दिसतोय. आणि किती वर्ष झाले तेव्हा घेतलेला आहे मी हा ड्रेस तिला. हा लय सुंदर दिसते. मम्मीने अंगठी घेतली. हा. आणि आता ही चेन. हे सगळं हार्ट शेपचं आहे. दादू उघड गेट उघड. हा बाई. तर हे बघा आता होळी पेटवायचं काम चालू आहे. टोपी बघ ना तिथं मी आणते बघू दे. रुमाल आण, रुमाल ठेवा ना. रुमाल घ्या ना डोक्यावर. पाण्याची पाणी आण इथे, पाणी आण इकडं. शोधावं लागेल आता अंधाराचं. बस ना, बस इथं.
बसले आपण. कर ना. काय नाही चल. डॉक्टरला जाऊ का? हिला चालू का? जेवायला आणले आता सगळं. आता जेवते मी आणि तुम्हाला पण दाखवते जेवताना. आणि वाढ आता सगळं ताटात घेतलं का मग दाखवते. ताट आणले का? दादूचं काय चाललं माहिती, घोळीचे पैसे काढायचं. अयो लय जमले. आणि आता मी जरा काही मनोरंजन घालते. प्लेट घे इकडं. माझं ते पहिले ताट. पूर्ण पोळीचं दे, भजी दे इकडं. नाही ना, भाजी ते वाढत दाखव. तर आहे ना, हे बघा, हे सगळं असं मस्त पुरणपोळीचं ताट आहे आणि खूप असं छान वाढलं आहे. तर या तुम्ही पण जेवायला. आणि आता आम्हाला खूप भुका लागल्या आहेत. असं सगळे ताट तयार करते आणि आम्ही जेवतो. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.